शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। गोळीबार छाटणीची वेळ जवळ येते। अशा वेळेस ज्या शेतकऱ्यांना काडीचा आतमधला पीत गर्द तपकिरी नाहीये, म्हणजे सूक्ष्मगड चांगला त्या ठिकाणी तयार झालेला नाही, त्या शेतकऱ्यांसाठी शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्या 2 ते 3 फवारण्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करून काडी जशी वरतून तपकिरी दिसते, थोडक्यात जर आपण बघितलं, आता ही काडी तुम्हाला वरतून तपकिरी दिसते, आतमध्ये जर कट केली, हे बघा आता इथं दाखवतो तुम्हाला मी, अजून 1 महिन्यानी छाटणी होणार आहे। वरतून पूर्ण तपकिरी दिसते तुम्हाला, हे बघा आतमध्ये पण तपकिरी दिसली ना। अशी जर बनवायची असेल छाटणीच्या 1-1.5 महिना अगोदर कट करून बघा, पिवळसर पांढरी दिसत असेल तर लागलीच त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय, नीट लक्षात घ्या, 5 लिटर 4 स्ट्रोक, 15 किलो एसओपी, 4 किलो गूळ आणि 12 ते 18 अंडी, हे एकत्र सगळं 1 दिवस 1 रात्र भिजून घ्या आणि जमिनीतून पाऊस झालेला असेल तरी, अगदी दलदल असेल तरी पाणी द्या। अजून बऱ्याचशा ठिकाणी पाऊस नाहीये, पाणी देण्याचं बंद करू नका, पाणी 3-4 तास द्या आणि हे ऍप्लिकेशन करून घ्या। आता वरतून फवारणी करत असताना तुमचे बोर्डोचे हात किती झाले, कमीत कमी 4 ते 5 बोर्डोचे फवारण्या त्या ठिकाणी झाल्या गेल्या पाहिजे। त्यामध्ये पहिली फवारणी काडीचा, जसा मी पीत दाखवला तुम्हाला, परत एखादी काडी कापून दाखवतो, जो तपकिरी रंगाचा पीत आहे तसा जर बनवला तर तुम्हाला सूक्ष्मगड निर्माण झालेला आहे त्याचं पालन पोषण 100% झालेलं असं समजावं आणि गोळीबार छाटणीच्या वेळेस घड बाळीवर जाणार नाही, घड कमकुवत निघणार नाही, घडाचा सांगाडा चांगला मिळेल, घड मोठा मिळेल, त्याची बेरी साईज चांगली होईल। त्यासाठी अंतिम टप्प्यामध्ये बघा पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची, नीट लक्षात घ्या, 200 लिटर पाण्याला कव्हरेज चांगलं मिळालं पाहिजे, म्हणजे एकरी 400 लिटर पाणी फवारलं गेलं पाहिजे। 05234 1 किलो, ॲजिटेक सीपीपीयू 200 ते 250 मिली, अँट्राकॉल हे बुरशीनाशक 400 ग्रॅम, एक 4 ते 5 दिवस जाऊ द्या। 4-5 दिवसानंतर तुम्ही चेक करा, पांढरी असेल तर पिवळसर दिसायला पीत तयार होईल आणि तिथं तुम्हाला 4-5 दिवसांनी पानं टिकवण्यासाठी एक बायोलॉजिकल बुरशीनाशक घ्यायचंय, स्पॉट किलर धनकीर्तीचा 250 मिली, कोसाइड 150 ते 200 ग्रॅम, प्रोक्लेम 100 ग्रॅम, असा स्प्रे तुमचा ॲजिटेक सीपीपीयू, त्याच्यानंतर 05234 आणि अँट्राकॉल झाल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी, आणि तिथून 7-8 दिवसांनी शेवटचा स्प्रे घ्या। काडी 100% त्या ठिकाणी तयार होईल। ज्या शेतकऱ्यांना द्राक्षामध्ये कॉलर रॉटची अडचण येते त्यांना देखील एक ऍप्लिकेशन मी सांगणार आहे। मित्रांनो, शेवटचा स्प्रे घेत असताना एकरी परत 400 लिटर पाणी गेलं पाहिजे। 200 लिटरचं प्रमाण त्या ठिकाणी सांगतो। 200 लिटर पाण्याला एक्सपोर्टचं काम असू द्या, लोकलचं काम असू द्या, डोमेस्टिक मार्केट जे काही असेल तुमचं, रशिया, गोल्फ कंट्रीचं काम असेल, पण माल हा आपल्याला स्ट्रॉंग निघाला पाहिजे। माल जर स्ट्रॉंग निघाला पोंगा स्टेजला, तिथं आपला खर्च वाचतो। त्याचप्रमाणे वेलीमध्ये स्टोरेज चांगलं तयार होतं आणि त्याच्यामुळं डाउनी मिल्डू असेल, पावडरी मिल्डू, पोंग्या स्टेजला पाऊस आला अर्ली छाटण्यांवाल्यांना, तिथं डाउनीचा शिरकाव खूप कमी होतो आणि कमी बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो। शेवटचा स्प्रे सांगणार आहे मी, तसं काही ताणून धरत नाही। शेवटचा स्प्रे 200 लिटर पाण्याला पोटॅशियम सोनाइट 1.5 किलो, पोटॅशियम सोनाइट 1.5 किलो, 6B 20 ppm म्हणजे 4 ग्रॅम, नीट लक्षात घ्या, 20 ppm म्हणजे 4 ग्रॅम 6B पोटॅशियम सोनाइट 1.5 किलो। वरद बायोटेकचं बर्ड कव्हर जे बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलं, त्या या कॉम्बिनेशन मध्ये वापरायचंय, 500 मिली 200 लिटरला आणि बोरान 150 ग्रॅम। हा स्प्रे फायनल झाल्यावर 8-10 दिवसांनी तुम्ही काय करा, अशा पद्धतीने हे बघा, काडी कुठे कट करून घ्या, काडी कट करायची व्यवस्थित आणि तिचा पीत बघायचा, चेक करून घ्यायचा, असं बघितलं, दिसतोय तपकिरी, नीट बघून घ्या। आता इथं हा स्प्रे झालेला आहे 4 दिवसापूर्वी, अजून 4 दिवसांनी गर्द तपकिरी तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही। मग मात्र अजिबात घाबरायचं नाही, गोळीबारला बिनधास्त छाटणी करायची। 12व्या-13व्या दिवशी टोकदार घड आणि जिरू नये म्हणून या पाहुण्याला विचार, फेसबुकवर बॉटल पाय, ती आण, ही आण, 3 दिवस 4-5 स्प्रे कर, ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून या 3 फवारण्या
आणि जे ड्रिपचं ॲप्लिकेशन मी सांगितलं 4 स्ट्रोक 5 लिटर, त्याच्यासोबत काय सांगितलं नीट लक्षात घ्या. 4 स्ट्रोक बरोबर 20 ते 25 अंडी, जास्तीत जास्त 25, कमीत कमी 18 अंडी तरी घेतली गेली पाहिजे. त्याच्याबरोबर 4 किलो गूळ घ्यायला लावला, 15 किलो SOP घ्यायला सांगितलं, 24 ते 48 तास भिजून घ्यायला सांगितलं, ड्रिपमधून पाणी द्यायला लावलं, पाण्यासोबत ते खत द्यायला लावलं. आता अजून किती पहिलीच्या पोरासारखं समजून सांगावं मला देखील, पण काय आहे, माझा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी 2025-26च्या सीझनमध्ये 70% बागात कमी जास्त आल्या होत्या, 30-40% फेल होत्या. आणि याही वर्षी टेम्परेचर इश्यूमुळे या गोष्टी होऊ शकतात. तापमानामुळे काडीवरती फक्त तपकिरी दिसते, पण आतून जो सूक्ष्मगड तयार झालेला आहे सपकेंच्या वेळेस 40, 45, 60 दिवसात त्या घडाचं पालन पोषण व्यवस्थित झालेलं नाही, ते चेक करून आणि या 3 फवारण्या करून तुमचा मजबूत घड काडीमध्ये तयार ठेवा, वेलीमध्ये स्टोरेज ठेवा. 100% गोडीबार छाटणीमध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाचा घड मिळेल. त्याचा पोत म्हणजे वरच्या पाकळ्या असतील किंवा त्याची लांबी किंवा वजनाचा किती बनवायचा आपल्याला 800 ग्रॅम 1 किलो, ज्या लोंगेशन व्हरायटी आहे 1.5-1.5, 2-2 किलो पर्यंत तुम्ही बंच या साह्याने बनवू शकतात. एक्सपोर्टचं काम असलेली आता ही सुधाकर व्हरायटी आहे. इथं बेरी साईज आपल्याला आरामात कमी पिजरचा वापर करून 18 mm पर्यंत कशी बनवायची, 800 ग्रॅम पर्यंत बंच एक्सपोर्टचा कसा बनवायचा, चांगल्या पद्धतीमध्ये काम जर अशा पद्धतीने तुम्ही केलं, खरड छाटणीचा हा मी म्हणतो शेवटचा व्हिडिओ असेल. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अजून एखादा देईलच लेट छाटण्यावाल्यांसाठी जर अडचणी येत असतील तर. त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये ज्या आर्ली छाटण्या आहेत त्या गोडीबारचे देखील हे प्रयोग करून कसे सशक्त घड बाहेर काढले ते व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला भेटतील. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तिन्ही फवारण्या खूप महत्त्वाच्या आहे. आणि ड्रिपचे ॲप्लिकेशन काही शेतकरी काय करतात, आता काडी तपकिरी झाली, शेंडे खोडून टाका, छाटणीच्या वेळेस उभं राहू, बेसल डोस टाकू, काही बेसल डोस टाकू नका, हे ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या, या 3 फवारण्या करा आणि छाटणीला उभे राहा. महिन्यानी, 1.5 महिन्यानी, 2 महिन्यांनी, जेव्हा तुमचं त्या ठिकाणी छाटणीची योग्य वेळ असेल, तुमचं ठरलेलं असेल, ऑगस्ट सुरुवातीला, ऑगस्ट एंडिंगला, सप्टेंबर सुरुवातीला, सप्टेंबर एंड, ऑक्टोबर, त्या पुढच्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस या फवारण्या करून आत्ताच काडी सशक्त करून घ्या. शेवटचा स्प्रे खूप महत्त्वाचा आहे. पोटॅशियम सोनाइट 1.5 किलो, 6BA 4 ग्रॅम, बर्ड कव्हर 500 मिली, बोरान 150 ग्रॅम. तसाच पहिला स्प्रे ॲजिटेक्स CPPU, त्याच्याबरोबर 05234 आणि त्याच्यानंतर अँट्राकॉल आणि मध्ये स्पॉट किलर आणि कोसाइड. एखादा तुम्हाला वाटला बर्ड कव्हरचा स्प्रे झाल्यावर शेवटचा बोर्डोचा स्प्रे करून शांत बसून घ्या. छाटणीची तारीख ठरवा, 15 दिवस इथेफॉनचा वापर करा. कशा पद्धतीने इथेफॉन वापरून तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये छाटणीच्या वेळेस हायड्रोजन सायनामाइडचा वापर असेल, त्याच्यानंतर कोणता डोस, बाग एकसारखी फुटून आली पाहिजे, घड एकसारखे निघाले पाहिजे, त्याचे वेगळे व्हिडिओ मी देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.